हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सचेतन अचेतन एकरूपता भाग 2. मानवी जीवन जगताना बौद्धिक जीवात्मा आणि अबौद्धिक जीवात्मा, सचेतन देह आणि अचेतन देह, सूक्ष्म अंतरात्मा आणि जड देह, आध्यात्मिक जीवन प्रणाली आणि भौतिक जीवन प्रणाली इत्यादींची घनिष्ठ, सखोल, अविभाज्य अशी एकरूपता साधली गेली पाहिजे. तो एक नैसर्गिक, सहज, सुंदर, पवित्र संगम असला पाहिजे. तरच जीवन सुसंगत, सुसंवादी, सुरेल होईल. नाहीतर अराजकता माजेल. वीज आणि दिवा किंवा बल्ब यांच्यात सुसंगती निर्माण झाली पाहिजे. जर तसे झाले नाही तर दिवा वितळेल, उडेल, जळेल, फ्यूज जाईल आणि काळोख, अराजकता माजेल. परंतु त्यांच्यात सुसंवाद झाला तर दिवा पेटेल, सृजन होईल. त्यांच्या संगमातून प्रकाश पसरेल, काळोखी, अराजकता नष्ट होईल. तसेच मानवी जीवनात द्वैताचा सुसंवाद साधला गेला तर मानवी जीवन फुलेल. असे जीवन एक आनंदमय यात्रा होईल. मानवी जीवनात अचेतन आणि चेतन यांचे वर्तन एक सहजाचरण असले पाहिजे. तेथेच अद्वैत असते. त्यावर अनैसर्गिक, मुद्दाम केले गेलेले नियंत्रण म्हणजे अराजकतेला निमंत्रण असते. ते द्वैताचरण असते. भूक लागली की अन्न सेवन करायला सुरुवात केल्यावर, भूक भागली की अन्न घेणे आपोआप नैसर्गिकपणे थांबले पाहिजे. तेथेच अद्वैत असते. भूक भागल्यावरही चव आवडली म्हणून अन्न घेणे सुरू असणे किंवा ते मुद्दाम होऊन विवेकाने, संयमाने, सारासार विचाराने थांबवणे हे अराजकतेला निमंत्रण असते. ते द्वैत असते. भूक लागली, सहजच अन्न सेवन सुरू झाले. भूक भागली, सहजच अन्न घेणे थांबले. हे द्वैतामधून सहजच अद्वैतात आचरण झाले. ही अशी सहजता साधली पाहिजे, साधावी लागू नये. अशा सहजाचरणातून द्वैत आणि अद्वैत या पलीकडे मुक्तीत आपोआप प्रवेश होतो. जड शरीर आणि सूक्ष्म आत्मा असा सकृतदर्शनी भेद असला तरी शरीर आणि आत्मा दोन नाहीत. ती भिन्न नाहीत. ती एकच एक आहेत, अविभाज्य आहेत. कारण शरीर हा पंचमहातत्वांचाच म्हणजेच आत्म्याचाच विस्तार आहे. मूलतः येथे द्वैत आणि अद्वैत असा भेद नाहीच. ती एकच आहेत, आत्म्याचाच विस्तार आहेत. ती भौतिक वस्तू जगतामुळे द्वैतात भासमान होत आहेत. मूलतः ती अद्वैतात एकाच स्रोतात प्रवाहित झालेली आहेत. ती एकाच मिठीत बद्ध आहेत. ती एकरूपच आहेत. परंतु प्रत्यक्ष जीवन जगताना द्वैत आणि अद्वैत असा भेद निर्माण होतो. कारण भौतिक वस्तू जगताच्या उपभोगांच्या मोहामुळे मानवाला जीवन जगताना थांबायचे कोठे हे समजत नाही. तो ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायला पाहतो. मानव तारतम्य सोडून ऊस खात राहतो. उपभोगामागून उपभोग घेत राहतो. त्या मुळाला मातीरूपी भोग असतात. ते चिकटतात. ते संचित होऊन मानवाला जन्ममरणाचे फेरे घ्यायला लावतात. एका सहज सुंदर जीवनात अराजकता अवतरते. त्यामुळे संयमाचे नियंत्रण शिकवावे लागते आणि तेथेच द्वैत अवतरते. आपली वास्तव ओळख भाग 1. आपली वास्तव ओळख देह आणि आत्मा अशी परिपूर्ण आहे. त्यांच्या संगमातून आहे. नुसत्या देहाला अर्थ नाही, कारण आत्म्याशिवाय तो कलेवर आहे. तसेच नुसत्या आत्म्यालाही अर्थ नाही, कारण तो अरूप, निराकार आहे. आत्मा अदृश्य असल्यामुळे आपली देह ही दृश्य ओळख तेवढीच शिल्लक राहिली आहे. आपण आपल्या देहानेच ओळखले जातो. आपण आपल्या आत्म ओळखीला केव्हाच विसरलो आहोत. पंचज्ञानेंद्रिये म्हणजे ती धारण करणारा चेहरा ही आपली प्रमुख ओळख झाली आहे. पंचकर्मेंद्रिये म्हणजे ती धारण करणारा देह ही आपली ओळख दुय्यम झाली आहे. आपल्या ओळखपत्रावर आपल्या चेहऱ्याचा फोटो छापला जातो. तो फोटो पाहून आपल्याला चटकन ओळखले जाते. तरीही लक्षात घ्यावे की आपल्या बोटांचे ठसेही घेतले जातात. डोळ्यांच्या बाहुलीचा फोटो घेतला जातो. त्यावरून आपली ओळख पक्की केली जाते.
तरीही सर्वसामान्यपणे नित्य जीवनात आपण चेहऱ्यानेच माणूस लक्षात ठेवतो. नित्य पाहण्यात असलेली जवळची व्यक्ती आवाजावरून किंवा त्याच्या लकबीवरून, देहयष्टीवरून, पाठमोरीही ओळखता येते. बालपणी आपण निरागसपणे, अजाणतेपणे, भोळेपणाने जीवन जगत असतो. झोप आली की झोपावे, झोप झाली की उठावे, भूक लागली की खावे, मनमुराद खेळावे, थकावे आणि आराम करावा. परंतु लवकरच या भौतिक जगताची बोचरी व्यवस्था आपले नैसर्गिक जीवन उद्ध्वस्त करते. आपण तरुण होतो, प्रौढ होतो, वृद्ध होतो. या भौतिक वस्तू जगताच्या मायावी भोगापवर्गतेत अबद्ध होतो. कोठे थांबावे ते समजेनासे होते. भूक भागली तरी चव चांगली आहे म्हणून खात बसतो. चैनीची चटक लागते आणि धन किती मिळवावे याचा पाचपोच राहत नाही. उपभोग अयोगिक आचरण घडवून आणतात. आपल्या जीवनात अराजकता निर्माण होते. यामुळे ते नियंत्रणाखाली आणावे लागते. आपण आणि कर्ता असे दोन भाग होतात. तेथेच द्वैत निर्माण होते. भौतिक उपभोगात अकंठ रुतलेल्या व्यवहारी जीवनात माणुसकी लुप्त होते. बालपणी झोपेतही मातापित्याच्या हातच्या स्पर्शात वात्सल्य जाणवत होते. त्या काळी जड निर्जीव भावलीची काळजी घेतली जात होती. नवतारुण्यात पत्नीच्या एका कटाक्षाने जीव खालीवर होत होता. आता मातापिता समोर नको होतात. त्यांची रवानगी वृद्धाश्रमात होते. पत्नी संसारापुरती सेवा करणारी जाती जागती भावली होते. कोठे गेल्या त्या निरागस संवेदना? भौतिक व्यवहारामुळे आभासयुक्त दृश्य द्वैत निर्माण करते आणि त्यामुळे आपोआपच त्याविरुद्ध इतके दिवस अदृश्य असलेल्या अद्वैताचीही जाणीव झाली. या संवेदना द्वैतात बुडून लुप्त झाल्या. स्पर्श करून करून हात असंवेदनशील झाले, बोथट झाले. स्वकमाईमुळे संगोपनासाठी मातापिता निरुपयोगी झाले. या भौतिक वस्तू जगतात माणूस त्याची सत्य ओळख विसरला. तो एक व्यवहार करणारा, असंवेदनशील असलेला यांत्रिक मानव झाला. हरि ओम.